नमस्कार, मी राहुल पेठे तुमच्या सगळ्यांचं स्वागत करतो कुरकुरे प्रस्तुत साडेमाडे 3 मध्ये। आज आपला मुक्काम पेणमध्येच आहे। आपण आहोत प्रथमेश गोकुळधाम या सोसायटीच्या आवारात। आमचं जेव्हा सोसायटीमध्ये आमचं आगमन झालं तेव्हा छान रांगोळ्या काढल्या होत्या, बोर्डावर मस्त आमचं नाव लिहिलं होतं, खूप मस्त आमचं स्वागत झालं। त्यामुळे आता माझी जबाबदारी आहे की ह्या सगळ्यांच्या आयुष्यात ज्या काही टेन्शन्स आहेत, ज्या काही चिंता आहेत, त्यांच्याशी गप्पा मारून, बोलून आणि त्यांच्याबरोबर खेळ खेळून मी दूर करणार आणि आम्ही मस्त धमाल करणार आहोत। चला तर मग आपला कार्यक्रम सुरू करूया। कुरकुरे प्रस्तुत साडेमाडे 3। थँक्यू। कुरकुरे प्रस्तुत साडेमाडे 3। औक्षण झालेलं आहे, पुष्पगुच्छ देऊन झालेला आहे, गणपतीचा आशीर्वाद आपल्या मागे आहे। आता आपण ज्या सोसायटीत आलेलो आहोत तिकडच्या रहिवाशांविषयी थोडीशी आपण माहिती जाणून घेऊया, आजूबाजूच्या परिसराविषयी आपल्याला माहिती करून घेऊया। काका नमस्कार। नमस्कार। तुमचं नाव सांगा। माझं नाव प्रशांत साळवी। अच्छा अच्छा, तुमच्या आता ना मला सोसायटीविषयी थोडीशी माहिती सांगा ना। कसे वार्षिकोत्सव तुमच्या इथे होतात का किंवा कसं असतं? आमच्या संस्थेतर्फे आम्ही दरवर्षी रंगपंचमी किंवा महिलांच्या तर्फे हळदी कुंकाचा कार्यक्रम आम्ही करतो। तसेच गेले 2 वर्ष आम्ही दिवाळीमध्ये लक्ष्मीपूजन किंवा तुळशीपूजनाचा कार्यक्रम आम्ही आयोजित करत असतो। इथे एकत्र लक्ष्मीपूजन वगैरे करता? सगळे मिळून एकत्र आम्ही हा सगळ्या कार्यक्रमाचं आयोजन करत असतो आणि एकत्र सगळा कार्यक्रम संपन्न करत असतो। पण मग गणपती तुमच्या सोसायटीमध्ये एक असतो की घरात असतो सगळ्यांच्या? गणपती आमच्या प्रत्येक म्हणजे 2-3 असतो फक्त, असं म्हणजे। पण सगळे गणपतीला त्यांच्या घरी तयारी करायला किंवा असे सगळे जात असतात? हा, मग सगळ्यांच्या घरी आम्ही जात असतो, सगळे आमच्या घरी येत असतात, आमच्या घरी गणपती असल्यामुळे वगैरे सगळे असं खेळीमेळीचं वातावरण आमच्या सोसायटीमध्ये असतं। अच्छा, म्हणजे व्यवस्थित उत्साह आहे, खेळीमेळीचं वातावरण आहे। हो, म्हणजे ते आज आपण आपल्या कार्यक्रमात सुद्धा टिकून राहील? अच्छा, नक्की? हो, नक्की। चला तर मग खेळायला सुरुवात करूया, टोकन्स वाटून। टोकन्स वाटून झालेली आहेत। आता आपल्याला निवडायचे 3 भाग्यवान स्पर्धक। ते कोण आहेत हे आपण ही टोकन्स काढून ठरवणार। त्यासाठी आपल्याकडे एक छोटीशी मैत्रीण आहे। हाय, काय नाव तुझं? सिद्धी प्रशांत साळवी। अच्छा, कितवीत आहेस तू? 3rd ला। अच्छा, मग तुला कुठले विषय आवडतात शाळेत? जिओग्राफी। जिओग्राफी आवडते आणि काय काय आवडतं? ड्रॉइंग। ड्रॉइंग पण काढायला आवडतं ना? बरं, मग आता टोकन्स काढायला आवडतील तुला? मग मला काढून देशील 3 टोकन्स? डोळे मिटायचे, पण आईला दिलं ते नाही काढायचं हा। मला डोळे मीट आणि 3 टोकन्स काढून दे। हे बाई, याच्यात डोळे मिटलेस ना, एक 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 करून दे। दुसरं दे आणि अजून एक दे। तर टोकन्स माझ्या हातात आहेत। बघूया आता कोण 3 भाग्यवान स्पर्धक आहेत जे आपल्याबरोबर खेळणार आहेत आपली पहिली राऊंड। अंदाजे किती? पहिल्या स्पर्धकाचा क्रमांक आहे 14, दुसरा क्रमांक आहे 17 आणि तिसरा क्रमांक आहे 24। हे 3 स्पर्धक आपल्याबरोबर खेळणार आहेत आपली पहिली फेरी। अंदाजे किती? राऊंड पूर्वी स्पर्धकांशी थोडेसे गप्पा मारूया। नमस्कार वहिनी। नमस्कार। नाव सांगा तुमचं? सुधाबाई नाना सावंत। बर, मग आता काय करता तुम्ही? घरीच असते। घरीच असता? घरी गणपती पण असतो? हो, गौरी गणपती दोन्ही असतात। गौरी गणपती म्हणजे 7 दिवसांचा? 7 दिवसाचा। भरपूर वेळ आहे अजून। बर, आणि मग मोदक वगैरे तयार करून झाले असतील? हा, झाली। मग आहेत अजून ठेवले की संपले आहेत ना, सगळे? आहेत। भरपूर आहेत? हो, तुम्ही आलात तरी संपूर्तील। मी खूप खातो हा मोदक। चालेल। मी खरंच सांगतोय, म्हणजे गणपती आणि मी आमच्यात कॉम्पिटिशन साधारण असल्यासारखं असतं। हा, चालेल, नक्की येऊ मी। हो, सगळ्यांनी या। मगाशी आपण ऐकलं की तुमच्या सोसायटीत खूप सारे कार्यक्रम होतात, सांस्कृतिक कार्यक्रम तुम्ही एकत्र करता। हो। तुम्ही पण सहभागी होता? हा, सगळे सहभागी होता हा। आणि जाम धमाल करता? खूप धमाल करतो। नक्की? हा। मग आता इकडे पण करणार तुम्ही धमाल? हो, मग। हो ना? हा, धन्यवाद। या राऊंड साठी तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा। धन्यवाद। नमस्कार वहिनी। नमस्कार। तुमचं नाव सांगा? अश्विनी निलेश सावंत। या सावंत कोण मग? माझे सासूबाई। सासूबाई, म्हणजे दोघी जणी मिळून खेळणार आहेत? हा, मग मुद्दाम चान्स वाढवायला, आपल्याला प्राइज मिळायला पाहिजे असं ठरवून आलंय दोघी? तसं काही ठरवलेलं नाहीये। नाही ठरवलंय? तुम्हाला टेन्शन आलंय का? नाही। नाही वाटतंय असं मला थोडंसं। का हो? सासूबाई बरोबर आहेत म्हणून? तसं काही नाही। मग त्यांना मदत करता घरी? हो, बघा त्या बाजूलाच आहेत, त्यामुळे तुम्हाला खरंच बोलावं लागणार। करते। हा,
त्रास देत नाही ना त्यांना? नाही. नाही ना. मोदक वगैरे तुम्हाला येतात बनवता? हो येतात. ठीक आहे. या राऊंडसाठी तुम्हाला खूप शुभेच्छा. धन्यवाद. नमस्कार. 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 काय नाव तुमचं? वैशाली मोडक. अच्छा. तुम्ही काय करता? आता मी DED केलं आणि एक्सटर्नली BA करते. अभ्यास आवडतो सॉलिड? हो हो. बरं तुमच्या घरी गणपती असतो? हो काकाकडे असतो. मग तुम्ही तेव्हा तयारी वगैरे करता? हो जातो. बरं तुम्हाला लक्षात आलंय ना सासवा सुना खेळतायत ते? हो हा. हो ते आता जाम प्लॅनिंग करणार आहेत. हो त्यांच्याकडे बघून ते दिसतंय दोघी मनातल्या मनात. आणि आता काकू आता हसतायत या हे बघ. बर तुला मजा येते सोसायटीत जे कार्यक्रम होतात तुमच्या? नक्की का कंटाळा येतो? नाही मजा येते. बरं. आणि आता तुला पुढे काय प्लॅन आहेत तुझे? शिक्षण झाल्यानंतर काय करायचंय तुला? नोकरी करीन किंवा मग पुढे MA पण करीन. अच्छा अच्छा ठीक आहे. तुला या राऊंडसाठी खूप साऱ्या शुभेच्छा. धन्यवाद. गप्पा मारून झाल्या. आता खेळूया आपली पहिली राऊंड. अंदाजे किती. ह्या राऊंडमध्ये एक प्रॉडक्ट असतं, त्याची एक किंमत असते. मी तुम्हाला काही आकडे देईन, त्यापैकी 4 आकडे वापरायचे आणि एक किंमत जुळवायची. आता ज्या स्पर्धक ह्या किमतीच्या जवळपास जाणारी किंमत किंवा अचूक किंमत ठरवतील त्या ठरतील विजेत्या. पहिल्यांदा बोली कोण लावणार? तर ज्यांचा नंबर पहिल्यांदा आला होता त्या लावतील पहिल्यांदा बोली. सो पहिल्यांदा बोली लावेल वैशाली, मग सुधा सावंत काकू आणि मग ह्या सावंत काकू. ठीक आहे. आजचं आपलं प्रॉडक्ट आहे ज्वेलरी सेट. 24 कॅरेट गोल्ड फॉर्मिंग मशीन फिटिंग केलेले अमेरिकन डायमंड व मोती असलेल्या या नेकलेस सेटमध्ये नेकलेस, 2 कर्णफुले आणि 1 अंगठी आहे. हे आहे प्रॉडक्ट. हे आहेत आकडे. पहिल्यांदा बोली लावणार वैशाली. हे घे. कुठलेही 4 आकडे निवडायचे आणि ह्याच्या जवळपासची किंमत सांगायची. $1950. 1950. नक्की? हो नीट पाहिलायस? हो हा नक्की पाहिलायस? हो 1950 किंमत लिहिली बरोबर वाटते सगळ्यांना? एकदम. मग फ्रीज करूया? हो फिक्स. नक्की? हो ना. 1950 1, 1950 2, 1950 3. दुसरा नंबर आहे सुधा सावंत काकूंचा. काकू हे घ्या आकडे. कुठलेही 4 आकडे वापरायचे आणि किंमत जुळवायची तुम्हाला. किती किंमत आहे सांगा आम्हाला. 1750. नक्की? तुम्ही नीट बघितलंय ना? हा पाहिलं. पण तुम्हाला सगळ्यांना अंदाज असेल ना साधारण नाही. याची किती असणार? नेकलेस म्हणा, कर्णफुलं वगैरे. मग फ्रीज करायचं? हा नक्की? नक्की. 1750 1, 1750 2, 1750 3. तिसरा क्रमांक होता सुनबाई अश्विनी सावंत यांचा. हे घ्या आकडे. हा बघून घ्या आता. या दोघींनी काय किंमत लावली ते माहितीये ना? हा तुम्हाला काय वाटते? 4 आकडे वापरा आणि किंमत लावा. किती किंमत आहे सांगा? 1850. 1850. 1850 विषयी तुम्हाला सुद्धा सगळ्यांनाच बरोबर वाटत असेल ना? नक्की? मग ही पण फ्रीज करून टाकूया. नक्की? 1850 1, 1850 2, 1850 3. बोली लावून झालेली आहे. तिन्ही किमती माझ्या हातात आहे. बघूया. वैशाली मोडक यांनी किंमत सांगितली होती 1950 रुपये. सुधा सावंत काकूंनी किंमत सांगितली होती 1750 रुपये आणि अश्विनी सावंत यांनी किंमत सांगितली होती 1850 रुपये. आता बघूया प्रॉडक्टची किंमत काय आहे ते. याची किंमत आहे 1390 रुपये. त्याच्या जवळपास जाणारी किंमत सांगितली होती सुधा सावंत वहिनींनी आणि त्यामुळे तुम्ही ठरताय विजेत्या. काकू अभिनंदन तुमचं. हा घ्या. गणपती बाप्पा मोरया. काय काकू कसं वाटतंय? छान होते. छान वाटतंय? खरंच वाटतंय का? हो. बरं तुमच्या बरोबर कोण कोण आलंय सांगा. माझा मुलगा आहे. कुठे आहे मुलगा? तो आहे. आणि अजून कोण आहे? सुनबाई. सुनबाई आहे. आम्हाला माहिती आहे ते. बरं तुम्हाला जसं हे बक्षीस मिळालं तसं त्यांच्यासाठी पण आम्ही एक आणलंय. हे बघा. कुरकुरेचं गणेश चतुर्थी स्पेशल चटपटा उसळ मिक्स. हे या दोघांसाठी. तर हे कुरकुरे नक्की खा आणि म्हणा आला रे आला कुरकुरेचा नवा गणेश चतुर्थी स्पेशल आला. काकू परत तुमचं अभिनंदन.
थँक्यू. तर आता वेळ झाली आहे एका कुरकुरीत ब्रेकची. पण ब्रेकला जाण्यापूर्वी हे स्पर्धक सोडून मी बाकीच्यांना एक प्रश्न विचारणार आहे, ज्याचं उत्तर तुम्ही एपिसोडच्या शेवटी द्यायचंय. आत्ता उत्तर फोडू नका, मी प्रश्न विचारतो आधी. प्रश्न असा आहे, अशी कुठली गोष्ट आहे जी लंगडी असून सुद्धा कधी कधी चालून जाते? उत्तर आठवून ठेवा, मी एपिसोडच्या शेवटी विचारणार आहे.